हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? तर चला मी बनवायले गोबी मटरची भाजी. त्यासाठी ही गोबी फ्राय करून घेतली आहे. हे आपले मटर, हे सगळे मसाले काढून घेतले तर, आणि इथं गोबी मला फोडणी द्यायची. त्यासाठी हो काही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे. मी कांदा व्यवस्थित दोन्ही सोबत भाजून तेलात चांगलं भाजून घेतलं आहे आणि त्याला मिक्सरला फिरवून घेतलं आहे. तर चला करते आता भाजी. तुम्ही कशी करतात? तर म्हणलं आता आज आहे शुक्रवार, गेल्या शुक्रवारी आणलेली गोबी. ते डबे जे आहेत मिशो घेतलेले 200 रुपयाचे 6 एक नंबरमध्ये आहेत. कुठल्याही पालेभाज्या ठेवा, कुठल्याही भाज्या ठेवा, 1 नंबरमध्ये अशा व्यवस्थित राहतात. काहीच होत नाही. हे मटरसुद्धा बघा किती जशाला तशी येतं. फक्त सोलून व्यवस्थित धुवून आपल्या कपड्यावर सुकवून नंतर फ्रीजला ठेवायचे. असे जर ठेवले तर खराब होते. त्याच्यामुळे थोडीशी काळजी घेतली ना तर अशा 8 दिवस 10 दिवस या मटरला काहीच होत नाही, जशाला तसे राहत होतं. चला आता ह्या फोडणी घातली ह्याच्यामध्ये थोडीशी, कारण आता कांदा नसल्यामुळे डायरेक्ट आता तेलामध्ये थोडीशी पेस्ट घालायची. ह्याच्यात मी लसण बी घातलाय. चला कांदा टोमॅटोची पेस्ट घातली, मटर घातले, सगळं घातले. आता मसाले नंतर घालायचे. तर ह्याला 20 मिनिट म्हणजे माझ्या पोळ्या होतात तोपर्यंत चांगलं तेल असं चांगलं सुटूस तर ह्याला मी गिरवी परतू देणार आहे. तेल सुटूस तर चांगली जर परतिली नाही तर ह्याला पाणी सुटते. आता माझ्या पोळ्या होतात तोपर्यंत. तर ही झाली आपली भाजी गोबी मटरची. छान शिजली आहे, तेल पण छान सुटलं आहे बघा. असं जरा नक्की करून बघा. फक्त कांदा आणि टोमॅटो जास्त आहे ना, तर ते व्यवस्थित अगोदर तेलात चांगला परतून घ्या आणि नंतर त्याची गिरवी करा. जर कच्च्या टमाट्याची कांद्याची गिरवी केली तर त्याला पाणी सुटतंय, म्हणजे सुटतंयच नक्कीच. त्याच्यामुळे अशी बघा करून बघा, छान तेल सुटतंय. आपल्या हॉटेलच्या भाजीसारखी आणि चवीला 1 नंबर लागते. आपल्या घरचेच मसाले, एखादा बाहेरचा मसाला टाकायचा, 1 नंबर होती. पोळ्या झाल्या, आता नाश्त्याला करायला उपमा. तर चला भाजी झाली जशी की दाखविली, एकदम मस्त नंबर 1 मध्ये झाली आहे. आता हे करायले मी आपला उपमा रव्याचा. त्यासाठी हे असं सगळं व्यवस्थित घेतलं आहे. उपमा करा, पोहे करा, सगळं जर खाण्यात आलं तर काहीच फरक पडत नाही आहे. तर हे शेंगदाणे चला फोडणी घालून घेते. तेल रवा भाजून घेतला आहे, जिरे मोहरी घालून घेते. शेंगदाणे भाजलेले घेतलेत आहेत म्हणून घेतलेत, नसले तर कच्चे पण आपण डायरेक्ट तेलात टाकू शकतो. तर हे असं व्यवस्थित ह्याला फ्राय होऊ द्यायचं आणि कोथिंबीर सगळ्यात लास्टला घालायची. शेंगदाणे घालून घेतले तर भीती वाटते. उडत्यात पण तेलात जर नाही टाकलं ना तर चव नाही लागत. तेलात तर टाकावंच लागतं. तर कांदा आणि उपमा ना साधा जर केला ना तर नाही खाऊ वाटत मैत्रिणींनो. नुसता रवा भाजून जर केला तर चव नाही लागत तेवढी. असं तुम्ही सगळं जर व्यवस्थित येतात आपल्याला आपलं कॅरेट वगैरे, टोमॅटो, आता तर वाटाण्याचं सीजन आहे, हिरवे वाटाणे, मटार एकदम छान नंबर 1 मध्ये होतं आहे. त्याला कालचा गुरुवार आहे, पूजा आवरून घ्यायची. दुसरी आपलं आज कलश पूजन, कोणचमची पूजा करून घ्यायची. आणि एक सांगू का मैत्रिणींनो, खूप छान वाटते बरं का. कुठली जर सेवा तुम्ही अंतर्मना न मना भावातून जर केली ना, ते आपल्याला म्हणजे मनाला एक पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते आपल्याला. आपण जर सेवा केलेली असेल तर त्या सेवेला येता जाता बघा तुम्ही छान अशी पूजा करा. आपण येता जाता तिकडं बघतो, ज्यावेळेस देवाकडे बघतोच ना तर त्यावेळेस आपल्या मनात सुद्धा विचार चांगलीच येते. तर करून घेते आता उपमा. 7 वाजायचे तर चला, आज शुक्रवार असल्यामुळं मी आता ना आज कलश स्वच्छ धुवून असा पाणी ह्याच्यातलं बदललं आहे आणि व्यवस्थित असं दुसरं पाणी घातलं आहे, स्वच्छ घासून पुसून घेतलं आहे. तर हे आपलं स्वस्तिक काढून घेते पहिल्यांदा. तुम्ही कसं करतात ते पण सांगा. मी शुक्रवार, अमावस्या, पौर्णिमा असंच ह्याच्यातलं पाणी बदलत असते.
एरवी पण बदललं तरी चालतंय, कारण पाणी ह्याच्यातलं घाण होतंय ना नारळामुळं ते. तर तुम्ही रोज बदलत असला तर अजून चांगलं मैत्रिणींनो, बदला. कारण मला जर नाही झालं तर मी शुक्रवारी तर बदलत असते. कसंही बदलून घासून व्यवस्थित पुसून असा घेऊन पाणी बदलून कलश, प्लेट आहे, खाली तांदूळ येतं आणि 1 रुपये आणि सुपारी आणि हळदी कुंकू अक्षदा असे 5. आणि हे आपला नारळ. तर नारळ जे आहे ना मैत्रिणींनो, हे तुम्हाला दिसायला की नाही माहीत नाही. हे पहा, आता उगवायला आपला नारळ मस्त असं कोंब आलंय नारळाला. हे पहा, पाहू शकता, छान वाटायले. पूर्ण पाणी, फुल पाणी जर असेल ना तर नारळ असा व्यवस्थित नारळाला म्हणजे उगवतंय नारळ. तर हे आपल्या लक्ष्मी मातेचा हे मुखवटा. तर आता पुसून हे वगैरे करून घेते मी. तर असा व्यवस्थित पुसून बघा कसं छान वाटायला आहे का. हे गळ्यातलं मी असं घातलं आहे माता लक्ष्मीला. कसं वाटायलं आहे, छान वाटायलं आहे ना. हे फूल वगैरे तांब्यामध्ये बी कोणी कोणी फूल टाकते मैत्रिणीनं, पण फुलानं काय होतं की पाणी खराब होतं आहे लवकर. त्याच्यामुळे मी फूल नाही घालत. फक्त हळदी कुंकू 5 होत्यात ना वस्तू, हळदी कुंकू अक्षदा आणि सुपारी आणि 1 रुपये नाणं 1 रुपयाचं. तर हे असं आपलं आता मला कुंचंबी भरून घ्यायचं या. तर आता कुंचम भरून घेते. कुंचम भरताना सर्वात पहिल्यांदा ताटाची पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू अक्षदा आणि जे नाणी आहेत ना मी खाली ठेवायला ठेवलेली, ते असे 5 नाणी. याच्यामध्ये मी काय काय आहे ते तुम्हाला दाखवते, की मी कुंचममध्ये काय भरते ते पण दाखवते. मला जेवढं भेटलं आहे ना तेवढं मी भरते मैत्रिणींनो. मला बऱ्याच अशा वस्तू अजून नाही भेटल्या. आता मी ज्यावेळेस कोल्हापूरला किंवा अजून कुठं जर गेले आणि तिथं जर मिळालं तर मला त्या नक्कीच आणायच्या. तर काही नाही मिळालं तर मला फुलं नाही मिळाले आणि छोटं एक नारळ असते ते नारळ एक नाही मिळालं. तर त्या 2 वस्तू, बाकी सगळं आहे माझ्याकडं. दाखवते काय काय टाकते, काय काय असते. आता जे नाही ते पण सांगितलं आहे. आणि जर मला मेळ लागलाच तर मी त्या पण वस्तू आणणार. इथं भेटेन आता, त्याच्यामुळं मला आता कुठं जर गेले मी तरी आणणार. ही अशी पूजा करून घेतली, दिसते का नाही माहिती, दिसायला. खाली ताटाची पण पूजा करून घेतली, ठेवून घेतलं. आणि ज्यावेळेस आपण हे ह्याची कुंचम भरतात ना तर त्यावेळेस आपण आपण आपलं मंत्र म्हणायचा की आपलं माता लक्ष्मीचा कुठलाही तर हे पाहे. कुंचममध्ये काय काय असते ते तुम्हाला दाखवते. हे हळकुंड, ह्या अशा बांगड्या हिरव्या लाल, ह्या अशा 5-5 बांगड्या येतात. आणि हे असे 2 रुपये समजा. आणि हे लक्ष्मी, हे तिथून मी जेव्हा कुंचम घेतलं का त्यावेळेस हे मला शिक्का दिला होता. ह्याच्यावर हे मागून श्रीयंत्राचं हे दिसायले की नाही माहीत नाही तुम्हाला, आणि समोरून माता लक्ष्मीचं आहे. तर हे पहा असं चांदी सोनं, कवड्या, गोमती चक्र, हे असं 5-5 आहे. हे सगळं कमळगट्ट्याच्या बिया 5 येतात. आणि हे मोती पवळे पण हे माझ्याकडंच होतं घरी मोती पवळ्याचं, तर ते मी माझं घरचं टाकलं आहे. तर हे असं सगळं लवंगा जे आपल्याकडं घरी ते घरचं टाका, जे नाही येते त्याच्यासोबत पण येतं आहे मैत्रिणींना. आणि हे असं छोटा शंख. आता मला भेटलं नाही तर ते म्हणजे नारळ. हे मोती माझ्याकडं 2 होते तर मी 2 टाकले. मोती पवळे, मोती पवळा, गुंज, जे माता लक्ष्मीला प्रिय आहे ना तेच घालायचे. हे पाहिजे अशा गुंज. हे आपण हे जेव्हा घेतो ना कुंचम त्यावेळेस ते सर्व आपल्याला देते. तर आणि मी घरच्या अशा 5 लवंगा हळकून मी घरचंच टाकलं बाकीचं सामान. मग कवड्या 5, गोमती चक्र 5, कमळगट्ट्याच्या बिया 5, ह्या बांगड्या 5-5 असं. आणि आता मला ना एक छोटंसं असं नारळ भेटलं नाही. आणि हे अजून एक महत्त्वाचं म्हणजे ते एक सांगते मैत्रिणी तुम्हाला. हे माझ्याकडं ना असे हे पहा, ह्याच्या आधी बी मी सांगितले पण ज्या नवीन ताई आहेत ना त्यांना जर माहीत नसेल तर सांगते. हे माझ्याकडे असं चांदीचे 2 शिक्के आहेत. तुमच्याकडे असतील तर ठीक आहे, नसतील तर बघा. म्हणजे माझ्याकडं तर आहेत. हे पहा असं समोरून माता लक्ष्मी, गणपती, सरस्वती आणि पाठीमागून श्री, तसे 2 शिक्के आहेत चांदीचे. तर चला मैत्रिणींना आता कुंचम भरून घेते. ते तुम्हाला दाखवायचं होतं मध्ये काय काय सामान आहे, काय असतंय काय नाही ते सांगायचं होतं म्हणून ते दाखवलं तुम्हाला मी.
आणि तांदूळ जे आहेत ना, हे तांदूळ आपल्या मनावर असते. तुम्हाला जर होत असले दर शुक्रवारी बदललं, दर शुक्रवारी बदला, नसले होत. आणि ह्या विशेष म्हणजे ह्याच्यातल्या तांदूळाला जाळी आळी काहीही होत नाही. हे म्हणजे विशेष आहे याचं बघा मैत्रिणींनो. चला घेते आता कोणच्या भरून. हे फक्त हे 2 बाजूला ठेवायचे आपले चांदीचे शिक्के, आणि बाकी तुम्ही हे असंच भरून घ्यायचं कुंचम. ह्याच्यात अगोदर हळदी कुंकू अक्षता टाकून घ्यायच्या. ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः, ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः, ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः, ऐं श्री महालक्ष्मी नमः. तर असं ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः, ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः, ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः. तर हे बघा झाली आपली कुंच भरून घेतलं, सेवा झाली, देवाला ठेवून घेते. आता बाकीची पूजा राहिली ती पण करून घेते मैत्रिणींना. तर आता रात्रीच्या जेवणात आमचे आहो बनवायले तर वांग्याची भजी. इकडं वांगे मोठे वांगे ते दाखवा वांगे एकदा. हे का हे असे वांगे भेटते तर ह्याला व्यवस्थित असं एकाच वांग्याचे बनवायचे. तुम्हाला कळायचं नाही म्हणून वांगं दाखवायला घेतलं आहे मी. तर तसे का कट करून घेतले, जवळ नाही इकडं ते दाखवा नाही, 1 मिनटं ताट घ्या तसंच. हां तर हे का हे असे कट करून घेतले तर हे. आणि कारले जे आहेत ना तर हे वेगळे असंच तळायचे तर. आणि ह्या मिरच्या हे ह्याचं पीठ ह्याच्यात टाकले, सगळं असं व्यवस्थित टाकून घेतलेले. तर त्यांनीच करायले, त्यांची रेसिपी माझी नाही. तर हे पहा आमचं किचन छोटं असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय, पण समजून घ्या मैत्रिणींनो. खिचडी आणि भजी आजची रेसिपी आहे. तर हे पहा बघू शकता, थोडं असं सारखं आमची दाखवता येते. गॅस फास्ट करा. तेल नाही तर आपलं थांबावं लागेल थोडं. तरी आपली इथं खिचडी, मसाला खिचडी, आणि ही आपली वांग्याची भजी बघू शकता. खूप मस्त होते तर करून बघा. आता इकडं वांगे असे भेटते तर आपल्या तिकडं भेटत नाही. तर मोठे वांगे साध्या वांग्याचे बघायचे करून, त्याला काय फरक पडते. सुंदर चवीला छान लागते. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. ह्या व्हिडिओचा इथं एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.